मेरा तो गेम बजाना पड़ेगा। बातमीचा दणका, इम्पॅक्ट बातमी. महाराष्ट्र 39 न्यूजच्या वृत्ताची मोठी दखल. धोकादायक स्टंटबाजावर अक्कलकुवा पोलिसांची गुन्हा दाखल करत कारवाई. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कच्या वृत्तानंतर पोलिसांची तात्काळ कारवाई. स्टंटबाज म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या युवकाला अखेर कायद्याचा दणका बसला. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कने मोलगी मार्गावरील इटवाई बस स्थानकाजवळ मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ आणि वृत्त प्रसिद्ध करताच अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे महाराष्ट्र 39 न्यूजच्या इम्पॅक्ट बातमीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोलेखित झाला आहे. तपासादरम्यान संबंधित युवकाची ओळख जतीन गंगासिंग पाडवी, वय 22, राहणार भगदरी, तालुका अक्कलकुवा अशी पटली. चौकशीत त्याने सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 295/26 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 125, 181 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात युवकाने माझ्याकडून चूक झाली, यापुढे अशी स्टंटबाजी करणार नाही अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या टपावर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कने उघडकीस आणलेल्या या वृत्तामुळे प्रशासन तात्काळ सक्रिय झाले आणि संबंधितावर गुन्हा दाखल झाला. बातमीचा दणका आणि इम्पॅक्ट बातमी म्हणजे काय याचा हा आणखी एक ठोस पुरावा ठरला आहे. रील किंवा सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा आणि जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहन चालवा. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी धीरसिंग वसावे, अक्कलकुवा. माझे नाव जतीन गंगासिंग पाडवी आहे. मी राहणार भगदरीचा आहे. मी एक दिवशी आपल्या इथं स्वतःला एक्सटेंड केला होता बाईकच्या, तेव्हा तपासणी नाही करणार माझ्यावरती गुन्हा दाखल झाला होता अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये. तो हा गुन्हा दाखल झाला होता. मग मला अटक केली, तर आतापासून हा स्टंट नाही करणार मी. आतापासून हा स्टंट तर तुम्हाला माझ्या मित्रांना पण सांगायचे का हा स्टंट नका करू तुम्ही. सर्व युवकांना विनंती करतो की मी आतापासून स्टंट नाही करणार, तुम्ही पण नका करा. या स्टंटमुळे कोणाला इतर लोकांना त्रास होतो, तर आतापासून हा स्टंट नाही करणार. यंदा मला एकदा माफ करून द्या. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका.